नमस्कार, रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज चुलीवर बनवणार आहे नवीन रेसिपी। म्हटलं चला तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करूया। दूध घेतलेले आहे, एक पातेलं घेऊया। पातेल्यामध्ये दूध गाळून घेतलेले आहे। हे दूध पॅकेटचे नाही आहे, म्हशीचे दूध आहे। दूध गाळून घेतलेले, पातेलं चुलीवर ठेवलेले, दूध गाळून घेतलेले आणि आता घट्ट करूया। वेळ लागत असतं पण चुलीवरची बासुंदी चविष्ट लागतं। आणि आज आपण पॅकेटचं दूध नाही वापरत आहे। मी आईच्या गावाला आलेले आहे, तर म्हटलं चला एक चुलीवरची रेसिपी शेअर करूया। ही बासुंदी खूप चविष्ट लागत असते। जाडसर पातेलं घ्यायचं आणि कढई असेल तर अधिक छान। मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये दूध गाळून घेतलेलं आणि छान घट्ट होण्याकरिता ठेवलेलं आहे। खूप सोपी आहे ही रेसिपी, पण बनवण्याकरिता वेळ लागत असतं। पण जेव्हा छान बनतं आणि सगळ्यांना आवडतं तर आपल्याला खुशी होत असते। तर म्हटलं चला चुलीवरची पण रेसिपी आहे म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि पॅकेटच्या दुधाची बासुंदी आणि घरी बनवलेल्या म्हशीच्या दुधाची बासुंदी वेगळीच लागत असतं। छान असं दूध घट्ट येऊ देत आहे। आणि आज आपण खोव्याचा पण वापर नाही करत आहे। इथे मी 7 लिटर दूध घेतलेलं आहे। छान असं दूध घट्ट येऊ देऊया। दूध घट्ट येऊ द्यायचं, आधी साखर टाकायची नाही। साखर टाकल्यानंतर दूध घट्ट नसते येत। आधी दूध घट्ट येऊ द्यायचं, नंतरच यामध्ये साखर टाकायची। दूध घट्ट कसं येऊ द्यायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। आपण गॅसवर तर नेहमीच बनवत असतो, तर मी आईकडे आलेले आहे, तर म्हटलं चला तुमच्यासोबत चुलीवर बासुंदी बनवणार आहे तर शेअर करूया। याप्रमाणे छानसं दूध मी घट्ट येऊ दिलेलं आहे। बघा, खोव्याचा पण वापर केलेला नाही आहे। या प्रकारे घट्ट येऊ द्यायचं, नंतरच आपण यामध्ये साखर टाकूया। मी इथे साखर 2 ग्लास टाकलेली आहे। मी 7 लिटर दूध घेतलेले आहे आणि 2 ग्लास साखर टाकत आहे। साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। साखर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया। घोटत राहायचं आणि छान असं थोडासा हलका कलर चेंज होत असतं तेव्हापर्यंत पुन्हा साखर टाकल्यानंतर मिक्स करायचं। मी दाखविणार तुम्हाला की कशा प्रकारे साखर टाकल्यानंतर बासुंदी शिजू द्यायची। बघा, साखर टाकल्यानंतर या प्रकारे बासुंदी छान शिजू द्यायची। छान अशी बासुंदी साखर टाकल्यानंतर कलर चेंज होत असता। बघा, घट्ट झालेली आहे। आधी दूध घट्ट होऊ दिलेले, नंतर आपण यामध्ये साखर टाकलेली आहे आणि बघा सहज साखर टाकल्यानंतर बासुंदीचा कलर चेंज होत असता। आता आपण यामध्ये टाकूया खोबरकीस। बासुंदी बनलेली आहे, वरून खोबरकीस टाकत आहे। खोबरकीस टाकलेला आहे आणि चारोळी टाकूया। सहज किराणा दुकानामध्ये भेटून जात असतं। आपण किशमिश पण टाकू शकतो, माझ्याकडे नाही होते, मी नाही टाकलेले आहे। खोबरकीस आणि किशमिश टाकलेले आहे। छान अशी बासुंदी बनलेली आहे। बाय बाय।